आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। गुजरातमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयातून देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले। गुजरातमध्ये जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातच्या जनतेला नमन करत असल्याचं त्यांनी म्हटलं। राज्याच्या स्थापनेपासूनचे सर्व रेकॉर्ड भाजपने तोडले असून गुजरातमधील प्रत्येक कुटुंबाचा भाजप भाग आहे याचं समाधान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। केवळ विश्वास असल्यामुळेच तरुणांनी भाजपला पाठिंबा दिला। तरुणांना भाजपचं विकासाचं राजकारण हवंय। तरुणांना जातीपातीचं आणि परिवारवादाचं राजकारण नकोय असं या निवडणुकांच्या निकालाच्या माध्यमातून एक संदेशच राज्यानं दिल्याचं त्यांनी नमूद केलं। जातीपातीत तेढ निर्माण करू नका, अनावश्यक घोषणा करू नका हे सुद्धा गुजरातच्या जनतेनं सांगितल्याचं मोदींनी म्हणत विरोधकांना टोला लगावला। उत्तराखंड का इतना बड़ा चुनाव हुआ, कितनी जमानतें जब्त हुई, किसकी हुई, कोई चर्चा नहीं। हिमाचल में इतना बड़ा चुनाव हुआ, कितने लोगों की जमानत जब्त हुई, कितने लोगों का बुरा हाल हुआ, कोई चर्चा नहीं। भाइयों बहनों, उन लोगों को भी जानना चाहिए, पहचानना चाहिए कि ये भी ठेकेदार है। कि हमारे गुजरात के सीएम भूपेंद्र भाई पटेल करीब करीब 2 लाख वोटों से जीते हैं। असेंबली सीट पे लोकसभा में भी कोई 2 लाख से जीते तो बहुत बड़ी बात मानी जाती है। असेंबली में करीब करीब 2 लाख वोट से जीतना, लेकिन ठेकेदारों का, उनका तराजू कुछ और है। आने वाला समय देश के लिए, हम सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, इस भावना पर आगे बढ़ते हुए हमें विकसित भारत के लिए काम करना है। हमें मिलकर एक दूसरे के साथ काम करना है। हम सिर्फ घोषणा करने के लिए घोषणा नहीं करते, हम राष्ट्र निर्माण के व्यापक मिशन के लिए निकले हुए लोग हैं। इसलिए सिर्फ 5 वर्ष के राजनीतिक नफा नुकसान को देखते हुए हम कोई भी घोषणा नहीं करते। हमारी हर घोषणा के पीछे एक दूरगामी लक्ष्य होता है, एक रोड मैप होता है। ये बात स्पष्ट है कि देश आज शॉर्टकट नहीं चाहता। जब देश पर कोई संकट आता है तो देश की जनता का भरोसा भाजपा पर होता है। जब देश बड़े लक्ष्य तय करता है तो उनकी प्राप्ति के लिए देशवासियों का भरोसा भाजपा पर होता है। जब देश की आकांक्षाएं चरम पर होती हैं तो भी उनकी पूर्ति के लिए देश की जनता का भरोसा भाजपा पर ही होता है। कि युवाओं ने हमारे काम को जांचा, परखा और उस पर भरोसा किया है। इसका मतलब ये है कि युवा भाजपा की विकास वाली राजनीति चाहते हैं। इसका मतलब है कि युवा ना तो जातिवाद के बहकावे में आते हैं, न परिवारवाद के। युवाओं का दिल सिर्फ विजन और विकास से जीत सकते हैं और भाजपा में विजन भी है और विकास के प्रति प्रतिबद्धता भी है।
गुजरातमधल्या आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर नजर टाकल्यानंतर पंतप्रधानांचा संदेश हा भाजप कार्यकर्त्यांकरता महत्त्वाचा होता. पण काही मुद्द्यांवर नजर टाकूयात जे गुजरातच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. काही आकडे. एक म्हणजे 156 जागा भाजपनं जिंकल्या. 17 जागांवर केवळ काँग्रेसला समाधान मानावं लागलं. आम आदमी पक्षाला जेमतेम 5 जागा मिळाल्या. तर अपक्ष आणि अन्य 4 जागांवर विजयी झाले. गुजरातमधला नागरिकांचा कल हा पूर्णतः भाजपच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालंय. आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त मतं आणि जागा घेऊन भाजप सलग 7व्यांदा आता सत्तेत आलाय. तर गेल्या वेळच्या 77 जागांवरून घसरून काँग्रेस जेमतेम आता 17 जागांवर आले. भारतीय जनता पार्टीनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गुजरातची सत्ता राखली. यंदाच्या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक जागा जिंकण्याचं काँग्रेसचं रेकॉर्ड भाजपनं मोडलंय. 1985 मध्ये काँग्रेसनं सर्वाधिक 149 जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपनं 150 पेक्षा अधिक जागांवर विजय संपादन केला. गुजराती जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हाती राज्याची सूत्र सोपवली आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसचं रेकॉर्ड मोडलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम भाजपनं आपल्या नावावर नोंदवलाय. गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपनं जबरदस्त कामगिरी केली आहे. खरं तर गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताविरोधी लाटेचा धोका असतानाही भाजपनं हा करिश्मा केलाय. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या आजवरच्या निकालावर नजर टाकल्यास काँग्रेसनं 1980 मध्ये एकूण 182 पैकी 141 जागा जिंकल्या होत्या. तर 1985 मध्ये सर्वाधिक 149 जागांवर विजय मिळवून विक्रम केला होता. पण आता जवळपास 37 वर्षांनी भाजपनं काँग्रेसचा विक्रम मोडीत काढलाय. भारतीय जनता पार्टी को राज्य के शासन की जिम्मेदारी सौंप दी. एक बार फिर गुजरात के लोगों ने भारतीय जनता पार्टी और यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी पर अटूट भरोसा और विश्वास दिखाया है. गुजरातियों ने एक बार फिर विकास की राजनीति को समर्थन किया. यह एक बार फिर साबित हो गया है कि गुजरात के लोग अपने प्रिय नेता श्री नरेंद्र भाई पर अपार विश्वास, प्रेम और आशीर्वाद की वर्षा करते हैं. भाजपच्या सुनामी समोर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची पाल्यापाचोळ्यासारखी अवस्था झाली. गुजराती जनतेनं भाजपच्या पारड्यात भरभरून दान टाकलंय. या निवडणुकीमध्ये भाजपनं सर्व राजकीय शक्ती पणाला लावली होती. कारण 2017च्या निवडणुकीत भाजपला काठावरचं बहुमत मिळालं होतं. त्यामुळे भाजपनं यंदाच्या निवडणुकीत कोणतीही जोखीम पत्करली नाही. भाजपनं गुजरातमध्ये आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जनता को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, गृह मंत्री अमित शाह जी, गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल जी, हमारे पार्टी के अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा जी और प्रदेश के अध्यक्ष श्री आर पाटिल जी, इनको सबको और पार्टी के सभी कार्यकर्ता को मैं हृदय से बधाई देता हूं, उनका अभिनंदन करता हूं. और मेरा विश्वास है कि गुजरात का विकास का यह मॉडल देश की जनता भी स्वीकार करेगी और जनता उसी प्रकार से भारतीय जनता पार्टी को नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में समर्थन करेगी. यही मेरा विश्वास है. प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी के कामों की है ये जीत. धारा 370 हटाकर कश्मीर को सुरक्षित करने वाले अमित भाई शाह की है. ये जीत राज्य के मृदु मुख्यमंत्री माननीय भूपेंद्र भाई पटेल की है. ये जीत राज्य के आक्रामक प्रदेश अध्यक्ष माननीय CR पाटिल साहब की है. इस जीत के बाद निश्चित रूप से आने वाले 20 सालों का जो गुजरात तय होने वाला है उस पर काम किया जाएगा. और एक बार फिर गुजरात की जनता ने भारतीय जनता पार्टी पर जो भरोसा किया है, जो विश्वास दिखाया है, निश्चित रूप से उसी भरोसे और विश्वास के साथ आने वाले दिनों में काम किया जाएगा. गुजरात विधानसभा निवडणुकीत 2002 मध्ये भाजपनं 127 जागा जिंकल्या होत्या.
2007 मध्ये 117 जागांवर विजय मिळवला होता. 2012 मध्ये 116 जागा, तर 2017 मध्ये ही संख्या 99 वर आली होती. खरं तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं 77 जागा मिळवत भाजप समोर आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसनं कमबॅक केल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 5 वर्षात भाजपनं एकीकडे काँग्रेस खिळखिळी केली, तर दुसरीकडे विरोधकांना पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री आणि नेत्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला. भाजपनं नेत्यांची फौज उतरवली होती आणि त्यामुळेच भाजपला यंदा विक्रमी विजय मिळवता आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवत सगळ्या विरोधकांना चारी मुंड्या चित केलं, तर यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची ऐतिहासिक घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गुजरातमध्ये भाजपच्या यंदाच्या विजयातल्या प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात. गुजरातमध्ये सलग 7व्यांदा कमळ फुललं. 150हून अधिक जागांवर भाजप विजयी. विरोधकांना धोबी पछाड. गुजरातमध्ये भाजप लागोपाठ 7व्यांदा सरकार स्थापन करणार आहे. याशिवाय भाजपनं काँग्रेसचा 1980 सालचा विक्रम देखील मोडीत काढलाय. 1980 साली माधवसिंग सोलंकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 183 पैकी 149 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपनं ही मुसंडी मारताना गेल्या 37 वर्षात कुठल्याही पक्षाला 150हून अधिक जागा जिंकता आल्या नव्हत्या. अगदी गेली सलग 27 वर्ष सत्तेवर असणाऱ्या भाजपलाही ते जमलं नव्हतं. ते यंदा भाजपनं छप्परफाड विजयाची कामगिरी केली आहे. भाजपच्या यंदाच्या रेकॉर्ड ब्रेक विजयी कामगिरीच्या काही निवडक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. भाजपच्या विजयाची वैशिष्ट्य: बूथ पासून प्लॅनिंग. सुरुवातीपासूनच बेसिक नियोजन, जोरदार प्रचार सभा, मोदी आणि शहांचा झंझावाती प्रचार, जातीय समीकरणांची योग्य सांगड, पाटीदार समाजाचं आंदोलन शमवून त्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं, पाटीदार समाजाचा चेहरा भाजपात सामावून घेतला, हार्दिक पटेलला भाजपचा उमेदवार बनवत निवडूनही आणलं, पाटीदार समाजाची एक गठ्ठा मतं मिळवली. ओबीसीचं गणित: गुजरातमध्ये 182 मतदारसंघांपैकी 75 ओबीसी प्राबल्य असलेले मतदारसंघ. यातल्या तब्बल 60च्या वर जागी भाजपची मुसंडी. 2017च्या तुलनेत या जागांमध्ये तब्बल 25 ने वाढ. अँटी इन्कम्बन्सी वरमात: गेली 27 वर्ष भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविषयी जनतेमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता होती. भाजपनं अनेक जागांवर नवे चेहरे दिले. जवळपास 30% विद्यमान आमदारांची तिकीटं कापली. काही महिन्यांपूर्वी भाजपनं गुजरातमधील संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा प्रयोगही केला होता. भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे गुजरातसह देशभरातील भाजप नेत्यांमध्ये एक नवा उत्साह आणि चैतन्य नक्कीच निर्माण झाले. आता इतर राज्यातील आगामी निवडणुकांसाठी या विजयाचा भाजपला नक्कीच फायदा होईल, असं सध्याचं एकंदरीतच चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुजरातच्या या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन केलं. मोदींच्या नेतृत्वाचं गुणगान करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना शालजोडीतून टोलेही लगावले. महाराष्ट्राचे उद्योग पळवल्याचा फायदा झाला असं त्यांनी म्हटलं. काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी आपण पाहूयात. गुजरात विजयाबद्दल मी भाजप आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल लागले. हिमाचलमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. गुजरातचा निकाल अपेक्षित होता. गुजरातची निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली आणि त्यामुळे जनतेनं भाजपला भरघोस मतदान केलं. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असं दिसतं. पंतप्रधान मोदी हे 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. आपण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे देखील स्पष्ट आहे. असो, ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं. गुजरातच्या विजयामध्ये
महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे, हे कोणी विसरू नये. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा, आपलं इप्सित जे आहे ते साध्य करायचं. म्हणूनच आम्हाला जी भीती वाटते की गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग जसे पळवले, तसंच कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातली गावं सुद्धा तोडतील की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच वेळेमध्ये जर का या महाराष्ट्रद्रोह्यांना आवरलं नाही तर महाराष्ट्र छिन्न विछिन्न करायला सुद्धा हे मागे पुढे बघणार नाही. उद्धवजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र. त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्त्व उद्धवजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफायनरी सारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा, सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्धवजींनी बाहेर घालवला. त्यामुळे थेट आरोप आणि त्याला तेवढंच थेट उत्तर. गुजरातचा गड अपेक्षेप्रमाणे भाजपनं सलग 7व्यांदा राखला, तर यंदा रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकताना भाजपनं धार्मिक ध्रुवीकरण सुद्धा अचूकपणानं साधलं. अनेक समीकरणं यशस्वीपणे जुळवली. पाहूयात याबद्दलचा एक खास रिपोर्ट. गुजरातमध्ये भाजपचा छप्परफाड विजय. विविध जाती जमातींची मोट बांधण्यात यश. पाटीदार समाजाची निर्णायक मतं. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेस आणि आपचं कडवं आव्हान असल्याचं बोललं जात होतं. त्यात गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं गृहराज्य. या राज्यात भाजपला आपल्या आहेत त्या जागा राखत विजय मिळवणं आवश्यक होतं आणि त्याच दिशेनं भाजपनं गुजरात निवडणुकीमध्ये आपली रणनीती आखली होती. हे त्यांना बुधवारी मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक विजयानं सिद्ध तर झालंच, शिवाय पडद्यामागे विविध जाती जमातींची मोट बांधत त्यांना भाजपच्या झेंड्याखाली आणण्याचा फंडा साधत विरोधकांना धोबी पछाड दिले. गुजरातमधील निवडणुकीतील जातीय समीकरणाचा विचार करून भाजपकडून छोट्या मोठ्या 18 जाती समुदायाच्या लोकांना तिकीट दिली गेली होती. प्रभावशाली असलेल्या पाटीदार, प्रजापती, क्षत्रिय, कोळी, ब्राह्मण, जैन, अहिर आणि ठाकोर जात समूहांना अधिक प्रतिनिधित्व देण्यामागे हाच विचार दिसून आला. गुजरातमध्ये 18 ते 19% पाटीदार समाजाची मतं आहेत. तसं पाहायला गेल्यास गुजरात विधानसभेच्या थेट 40 जागांवर पाटीदार समाजाच्या मतांचा प्रभाव असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे 2017 साली पाटीदार समाजानं केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसला होता. पण यंदा भाजपनं पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या हार्दिक पटेललाच भाजपकडून उमेदवारी देत अर्धी बाजी मारली होती. त्यामुळे या रेकॉर्ड ब्रेक विजयात पाटीदार समाजाचा महत्त्वाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. गुजरातमधील जातीय समीकरण. गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या 52% ओबीसी समाज. ओबीसीमध्ये प्रमुख कोळी आणि ठाकोर समाज. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये प्रभाव. गुजरातमधील जातीय समीकरण. गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या 8% मागासवर्गीय. थेट 12 ते 15 जागांवर प्रभाव. गुजरात विधानसभेचे 13 मतदारसंघ एससी साठी राखीव. गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या 9 ते 10% मुस्लिम समाज. काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या 15% आदिवासी समाज. गुजरात विधानसभेचे 27 मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव. 10 जिल्ह्यांची ओळख ही आदिवासी बहुल म्हणून. गुजरातमध्ये आजपर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या यशात यंदाच्या 50 प्रमुखांपासून आखलेल्या रणनीतीमध्ये 18 पगड जातींची मोट बांधत एकाच छताखाली मतदारांना आणण्याच्या फंड्यामुळे भाजपचा हा रेकॉर्ड ब्रेक विजय आणखी सुकर झाला म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुजरातच्या विधानसभेत आपनं प्रवेश केलाय, पण ज्या प्रकारे मोठ्या विजयाचा दावा आपनं केला होता तसं मात्र काहीच घडलं नाही.
पंजाबमध्ये ज्या प्रकारे आपनं विजय मिळवला तसा पराक्रम करण्यात आपला अपयश आलं. गुजरात विधानसभेत आपचा प्रवेश, मोठा विजय मिळवण्यात अपयश. दिल्ली आणि पंजाबचं मॉडेल गुजरातमध्ये फेल. आपच्या मोफत विजेला भाजपचा झटका. गुजरातच्या मतदारांनी आम आदमी पार्टीला खुशही केलं नाही आणि नाराजही केलं नाही. आपला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे पक्षात काहीसं नाराजीचं वातावरण आहे. मात्र भाजपचा मजबूत गड असलेल्या गुजरातच्या विधानसभेत प्रवेश झाल्यानं आपसाठी ही निश्चितच समाधानाची बाब आहे. दिल्लीमध्ये दिलेली मोफत वीज, चांगलं शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्याचं आश्वासन आपनं दिलं होतं. मात्र गुजरातचे मतदार आपच्या आश्वासनाला भुलले नाहीत. आपनं हीच आश्वासनं पंजाबमध्ये सुद्धा दिली होती. तिथं आपची सत्ता आली, मात्र तीच मॅजिक गुजरातमध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. तर गुजरातच्या मतदारांनी मोदी मॅजिकची पुन्हा प्रचिती दिली. पहले चुनाव के हिसाब से अरविंद केजरीवाल जी ने भारतीय जनता पार्टी के उस गढ़ में भेद किया है. आम आदमी पार्टी ने उस गढ़ को भेदा है. मैं समझता हूं कि इसको एक सकारात्मक दृष्टि से उत्साहजनक फैसले के रूप में लेना चाहिए. आज देश के आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को और देश की जनता को हृदय से बधाई, शुभकामनाएं. आपने आम आदमी पार्टी को राष्ट्रीय दल बनाया और आगे का सफर और मजबूती और तेजी के साथ हम लोग आगे बढ़ेंगे. देखिए, अब आप पार्टी का ढलान चालू हो गया है. लोगों ने उनका चेहरा पहचान लिया है और जहां कट्टर ईमानदार मंत्रियों के क्षेत्र में आप साफ हो गई है. आपचा गुजरातमध्ये दणदणीत प्रवेश झालाय. अवघ्या 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष आता राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आलाय. आप आता राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रत्येक राज्यातल्या निवडणुका जोरकसपणे लढवण्यासाठी सक्षम झालाय. गुजरातमध्ये आपला फार जास्त जागा मिळाल्या नाहीत, मात्र मिळालेल्या मतांची टक्केवारी आपसाठी नक्कीच आश्वासक म्हणता येईल. आणि त्यामुळेच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टी. राष्ट्रीय राजकारणामध्ये आप मुद्द्यांवरती आधारित राजकारण करत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यावरती आपनं भर दिलाय. त्यामुळे गुजरातमध्ये झालेला हा प्रवेश आपच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये जोरकसपणे प्रवेश करण्याची नांदीच ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुजरातमधल्या भाजपच्या विजयानंतर राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडले, मिठाई वाटली आणि आपला आनंद साजरा केला. आपण ही राज्यभरातली दृश्य पाहतो आहोत. मुंबई, ठाणे, नागपूर आणि औरंगाबादची. मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर तसंच ठाण्यात सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले होते. नागपूर आणि औरंगाबादमध्ये ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला आणि मिठाईचं सुद्धा वाटप करण्यात आलं. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजानं दणदणीत विजय मिळवून गुजरातच्या विधानसभेत प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबानं काँग्रेसच्या उमेदवाराचा 40,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
भाजपच्या विजयी उमेदवार रिवाबा जाडेजा यांची विजयानंतर प्रचंड रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले। रिवाबा जाडेजा यांनी काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्र सिंह यांचा पराभव केला। मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया रिवाबा जाडेजा यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे। गुजरात में 27 साल से भारतीय जनता पार्टी जिस हिसाब से कार्यरत है, जिस हिसाब से विकास की जो एक गुजरात का रोल मॉडल स्थापित किया है, तो लोगों में कहीं ना कहीं ये था कि यही एक जो मॉडल है उन पे अब अविरत विकास की जो यात्रा है भारतीय जनता पार्टी के साथ ही जुड़कर वो आगे बढ़ाना चाहेगी। और ये नतीजा साफ है कि गुजरात की जनता भारतीय जनता पार्टी के साथ थी और आगे भी भारतीय जनता पार्टी के साथ रहेगी। रिवाबा जाडेजा या आधी करणी सेनेच्या सदस्य होत्या। 2018 मध्ये त्यांना करणी सेनेच्या महिला आघाडीचं अध्यक्ष करण्यात आलं। 2019 मध्ये रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघात रिवाबा सक्रिय झाल्या। रिवाबा सातत्यानं मतदारसंघातल्या नागरिकांच्या संपर्कात होत्या आणि त्याचीच मोठी पावती या विजयानं त्यांना मिळालेली आहे। जश्न मनाएंगे तो कोई भान नहीं है कि किस रीते सब तरह का बहुत जोरदार जश्न मनाते हैं। देखो दुनिया कितनी चाहती है, बस बीजेपी आई है इसलिए जश्न मनाए और मनाएंगे रहेंगे और बीजेपी हमेशा आएगी आएगी आएगी। रिवाबा जाडेजा यांना एकूण मतांपैकी 65% मतं मिळाली आहेत। यावरून त्यांचा विजय किती मोठा आहे याची प्रचिती येते। रिवाबाचे पती रवींद्र जडेजाची क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर अशी ओळख आहे। आता राजकारणाच्या या पिचवर रिवाबा जाडेजा स्वतःची कशी ओळख तयार करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता हिमाचल प्रदेशकडे वळूया। हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं पुनरागमन झालंय। 68 जागांपैकी 39 जागा जिंकत काँग्रेसनं विजय मिळवलाय, तर भाजपला 25 जागांवरतीच समाधान मानावं लागलंय। ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी इथे जाहीर सभा घेतल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भाजपसाठी मतं मागितली, पण काँग्रेसनंही प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली चांगला जोर लावला। हिमाचलमध्ये दर 5 वर्षांनी सत्ताधारी बदलण्याची नागरिकांची परंपरा दिसते, ती यावेळेलाही कायम राहील। त्यामुळे आपण पाहतो आहोत हिमाचल प्रदेशात गेल्या वेळेला 5 वर्ष भाजपची सत्ता होती, अर्थात इथे मुख्यमंत्री बदल सुद्धा झाले, पण गुजरातप्रमाणे चेहरा बदलणं किंवा आमदारांना मंत्र्यांना तिकीट न देणं हे हिमाचल प्रदेशात मात्र फायदेशीर ठरलं नाही। स्वतः पंतप्रधानांनी हिमाचलमध्ये अनेक सभा घेतल्या होत्या। निवडणुकांच्या पूर्वी सुद्धा हिमाचल प्रदेशात काही विकास कामांची उद्घाटनं झाली होती, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन इथल्या नागरिकांनी भाजपला खालती उतरवून काँग्रेसला सत्तेत बसवलं। गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भलेही गलितगात्र झाली असेल, पण हिमाचल प्रदेशची सत्ता काँग्रेसनं खेचून आणली। गेली 5 वर्ष जयराम ठाकूर यांचं हिमाचलमध्ये सरकार होतं, पण यावेळेला हिमाचलच्या जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्र दिले। अब नई सरकार बनेगी, मेरी ओर से उनको बहुत बहुत शुभकामनाएं और उम्मीद करता हूं जो वादे उन्होंने किए हैं उन वादों को वो पूरा करेंगे और हिमाचल प्रदेश आगे बढ़े, हिमाचल प्रदेश में विकास की गति तेज हो, हमारा अंतिम लक्ष्य यही है। हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पार्टीनं आपला पराभव अखेर मान्य केला। भाजपला हिमालयाची सत्ता राखण्यात अपयश आलं। इथल्या जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्र देऊन
दर 5 वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे आता काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत। पूर्ण बहुमत की तरफ अग्रसर हैं और सरकार एक स्थिर सरकार देने जा रहे हैं। जितना नेक टू नेक फाइट होता है वहीं पे पोचिंग के भी केसेस सामने आने लगते हैं, उसके लिए कांग्रेस कितना प्रिपेयर्ड है? और न यहाँ कोई ऑपरेशन कीचड़ चलेगा, न हम इसको चलने देंगे। हम हिमाचल प्रदेश में एक स्थिर सरकार देने जा रहे हैं। एकीकडे काँग्रेसनं भाजपच्या हातून हिमाचलची सूत्र खेचून आणली असली तरी दुसरीकडे त्यांना ऑपरेशन लोटसची भीती सतावू लागली आहे। कारण गेल्या वेळेला भाजपनं ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून गोवा, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेतला होता। मात्र यावेळी काँग्रेसकडून अतिशय सावधानतेनं पावलं टाकली जात आहेत। अच्छा, कुछ हॉर्स ट्रेडिंग का मामला कुछ ऐसा हो सकता है क्या विधायकों को राजनीति लाया जाए? नहीं, यहाँ तो नहीं लाएंगे, लेकिन हाँ अपने साथियों को तो संभाल के रखना पड़ेगा, क्योंकि भाजपा कुछ भी कर सकती है, किसी स्तर पर जाती है। राजकीय दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसनं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, भूपेंद्र सिंग हुड्डा आणि राजीव शुक्ला या बड्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली। हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकली तर 1977 मधील जनता पार्टीचा अपवाद वगळता 1952 पासून 90 पर्यंत इथे काँग्रेसची सत्ता होती। पण 93 पासून हिमाचलच्या जनतेनं काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून सत्ता दिली। गेल्या वेळेला भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या। यंदा मात्र काँग्रेसने बाजी मारली, त्यामुळे काँग्रेसच्या खात्यात एका राज्याची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघाताची। नाशिक सिन्नर महामार्गावर अतिशय भीषण अपघात झाला। शिंदे पळसे टोल नाक्यावर 3 वाहनांचा जबरदस्त अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या विचित्र अपघातात बसनं 3 ते 4 दुचाकी स्वारांनाही चिरडलं। यानंतर बसनं जागेवरतीच पेट घेतला। नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला। दरम्यान एसटी बस, एक 4 चाकी आणि 3 ते 4 दुचाकी वाहनांमध्ये हा अपघात झाला। या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले। बीडच्या मादळमोहीमध्ये डॉक्टरांच्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। काही कारणावरून डॉक्टरांचं आपापसात भांडण आणि वाद सुरू झाले। या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। यानंतर डॉक्टर विठ्ठलदास हरकुट यांनी डॉक्टर अतुल बिर्ला यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। पण डॉक्टरांमधल्या या राड्यामुळे परिसरात चर्चांना मात्र उधाण आलं। त्यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया। थोड्याच वेळात मायानगरी मुंबई अर्थात महामुंबई घेऊन येते माझे सहकारी राखी।